मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले यांनी आज आपला प्रचार दौरा मंचरमधील प्रभाग क्रमांक 16 या भागांमध्ये केला। सौ मोनिका बानखेले यांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि महायुतीच्या ध्येयधोरणांची माहिती दिली। या दौऱ्यात त्यांना नागरिकांकडून उत्तम पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे। मतदारांशी संवाद साधताना सौ मोनिका बानखेले यांनी येत्या 2 तारखेला मोठ्या संख्येने मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे। नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग 16 मध्ये त्यांच्या बाजूने अनुकूल वातावरण तयार झाले आहे। आजला आम्ही ज्या सभेसाठी आलो होतो आपल्या महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या अधिकृत उमेदवार अध्यक्षपदाच्या मोनिकाताई सुनीलराव बानखेले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि जे 17 उमेदवार आहेत भाजप आणि राष्ट्रवादीचे त्यांच्यासाठी आज प्रचार सभेला आम्ही सगळेजण आलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण प्रभाग क्रमांक 16 मध्ये आम्ही आज प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहोत। आपले अधिकृत उमेदवार मोनिकाताई बानखेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 16च्या अधिकृत उमेदवार पल्लवीताई गांजाळे आहेत। तर आम्ही आता फिरताना एक जाणवलं की सगळ्यांचा जो उत्साह आहे म्हणजे आमच्या सोबत फिरणारे पण आहेत आणि आम्ही जेव्हा नागरिकांकडे जातो तेव्हा त्यांचा जो प्रतिसाद आहे ना तो अतिशय उत्तम आहे आणि सगळेजण खूप आशावादी आहेत की मोनिकाताई जेव्हा अध्यक्षपदाचे निवडणूक जिंकून येतील त्यावेळेस नक्कीच आपली सगळे कामं ते मार्गी लावतील आणि पारदर्शकपणे कारभार करणार आहेत त्या। आणि त्यांना मी खूप वर्षापासून माझी त्यांची ओळख आहे। त्यांचा स्वभाव म्हणा, कोणाला नकार कधीच मिळणार नाही। एखादं काम जर एखादं नागरिक कोणी घेऊन आले असेल ते कधीच बघणार सुद्धा नाही की कोणत्या पक्षाचा आहेत, ते मंचरचे नागरिक म्हणूनच त्यांच्याशी त्यांचा व्यवहार असेल। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत जे उमेदवार आहेत मोनिकाताई बानखेले आणि जे 17 उमेदवार आहेत त्यांचं कमळ आणि घड्याळाचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या। आणि माझी सगळ्या मंचरकरांना एकच विनंती आहे की जसे तुम्ही मागील काही वर्ष ह्याचे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील आणि आढळराव पाटील असतील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, त्यांना जशी तुम्ही मोलाची साथ दिली तसेच आता तुम्ही प्रथम नगराध्यक्ष म्हणून मोनिकाताईंना निवडून द्या आणि बाकीचे आपले जे 17 उमेदवार आहेत त्यांनाही निवडून द्या अशी मी विनंती करते।